त्यामुळे हे निवृत्ती हे याच्यावर फुली मारा, कळलं का? दिस इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेन तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता शशिकांत शिंदेना सांगितलं हे तुमच्यासाठी माणूस दिला. शशिकांत शिंदे डबल स्पीडनं काम करणार. त्यामुळं निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे त्या ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही दिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. ते कधीही नाही. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय होईल? आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहे, पण हे काय सबस्टन्स आहे की नाही तुमचं? आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला आमचा सगळ्यांचा प्रोफेसर सांगतो, हा जो कृष्णा काठ आहे ना, हा वेगळा आहे. यांच्या भुईंचे वीर किसनवीर इथं पासून आपले क्रांतिसिंह नाना पाटील शेवट या नदीचा होतो सांगलीच्या वसंतदादांच्या तीर्थापर्यंत. ही सगळी दिग्गज माणसं, मी अनेकांची नावं घेईन पण त्यांनी करून ही दिग्गज माणसं या कृष्णेच्या काठावर तयार झाली. या कृष्णेच्या लोकांना संघर्ष करण्याचं बाळकडू या कृष्णेनंच शिकवलं. यशवंतराव चव्हाणही देवराष्ट्रातनं खाली कृष्णेला येऊन दोहात उडी मारायचे. त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. वसंतराव दादांचं तर मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून कृष्णेच्या काठची आम्ही सगळी माणसं कदाचित महाराष्ट्रात इतरांपेक्षा वेगळी आहोत. आणि त्यामुळं आमच्या मनात काय आहे ते सहजासहजी कळत नाही असं लोक म्हणतात. आमच्या मनात काय आहे हे लोकांना ह्या कृष्णाकाठच्या चांगलं नाही, तर ही त्याच कृष्णाकाठची लोक. आणि म्हणून दिलीप तात्यांच्या सारखा आजही युवा असणार. आता वय काउंट करायची गरज नाही. रोहितने 27व्या वर्षाच्या शुभेच्छा आमच्या तात्यांना दिल्या. त्यामुळे तात्या, मी असे अनेक लोक बघितले रिटायर झालं की रिटायर नाही व्हायचं. माइंड मध्ये रिटायरमेंट कधी येता कामा नये. आता काय जयंत पाटील आपल्याशी बोलतच नाही, जयंत पाटील करत नाही, पोरं आता नगरसेवक झाले, आता ते असं काही नाही. मुलांच्याकडे सोपवा तुम्ही, आमचं काय तक्रार नाही. संग्राम क्रांती प्रसादवर तर तुमची रिटायरमेंट नाव झालं. सगळ्यांनी हात वर करा बघू, बघा. त्यामुळे शेवटचं प्लॅन कॅन्सल. तुमची आम्हा सगळ्यांना गरज आहे. तुमच्या बरोबर अनुराधा वहिनींची देखील प्रचंड अशी तुम्हाला साथ होती. आणि मी बऱ्याच वेळेला म्हणायचो तात्यांपेक्षा वहिनी फार हुशार आहे. आणि वहिनींच्यात जे होतं त्या न बोलता तात्यांना साथ देत राहिल्या. पण त्यांच्यातही प्रचंड प्रतिभा होती, त्यांच्यातही विचार होते. विचारी स्त्री म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघायचो. तात्यांची आई तर काय मला मुलाप्रमाणेच वागवायच्या. मी माझ्या प्रचंड बापूंचा मुलगा म्हटल्यावर वाड्याच्या त्यांच्या वाड्यात एवढी लगबग असायची त्यांची. हे दिलं का, ते दिलं का. त्या आईंनाही आम्ही विसरू शकत नाही, गुरुजींनाही विसरू शकत नाही. आणि म्हणून आपली परंपरा कृष्णेच्या काठची लढायची. आणि त्यामुळं लढत असताना
तह केला तर समजू शकतो, तर तो तह परतच्या लढाईसाठी आहे, हे कधी विसरू नये. आणि त्यामुळं आज तात्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष काढली. खरं तेच आमच्या पार्टीत पुढे होते आणि नेतृत्व होते. बाकीच्या सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पदाचं काम केलं. आम्ही तात्यांना काही कोल्हे साहेब फार काही देऊ शकलो नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यात त्या संस्था त्या फेडरेशन होत्या. पण तात्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची अशी परफेक्टपणाने काम केलं. आमच्या तालुक्याला तात्या बँकेचे चेअरमन झाल्यावर, तालुक्यालाच नाही जिल्ह्यातही, अगदी विलासराव जगतापांचं जरी काम असेल तरी तात्या पार्टी म्हणून करणार. आणि त्यामुळं तात्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अतिशय प्रभावीपणानं काम केलं. आणि आज आपल्या सर्वांच्या समोर हे फिडेल हे पुस्तक आपल्या सर्वांच्या समोर प्रकाशन त्यांनी केलं. वाचण्यासारखं आणि त्यांच्या जीवनातल्या अनेक एक चांगलं झालं. शेवटी तुम्ही त्या लेखिकांनी तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तुम्ही डाऊन प्ले केलं, कारण पुढे आपल्याला अजून एकदा लिहायचं. त्यामुळे त्यात